नमस्कार. चला, आज आपण शासनाकडे एका अगदी वेगळ्या नजरेने पाहूया. डेटा इंजिनिअरिंगच्या नजरेने. हे लक्षात घ्या, हा कोणताही राजकीय प्रचार नाही. हे एका मतदारसंघाचं पूर्णपणे तटस्थ विश्लेषण आहे, जे केवळ सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या डेटावर आधारित आहे. आपला उद्देश एकच आहे: शासनाचं काम कसं सुधारता येईल आणि लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी डेटाचा प्रभावीपणे वापर कसा करता येईल हे दाखवणं. आणि यासाठी आजची आपली केस स्टडी आहे शहापूर. कोणताही मतदारसंघ म्हणजे केवळ नकाशावरची एक जागा नसते, नाही का? त्याच्यामागे एक कहाणी असते. तिथे माणसं राहतात, त्यांची उपजीविका, त्यांच्या आशा, त्यांच्या आकांक्षा या सगळ्या जमिनीशी जोडलेल्या असतात. ठाणे जिल्ह्यातला हा राखीव मतदारसंघ शहापूर याच गोष्टीचं एक जिवंत प्रतीक आहे. खरं तर ही संपूर्ण भारताच्या ग्रामीण भागाची एक प्रातिनिधिक कहाणी आहे. इथली माती, इथली माणसं आणि त्यांचा रोजचा जगण्याचा संघर्ष हे सगळ्यांचं सगळं मतदानातून व्यक्त होत असतं. 1672 हा फक्त एक आकडा वाटेल, पण हा आकडा नाहीये. 2024च्या विधानसभा निवडणुकीतला विजयाचा हा फरक एका मोठ्या आणि गंभीर सत्याकडे आपलं लक्ष वेधतो. जेव्हा जनादेश इतक्या कमी फरकाने येतो, तेव्हा तो शासनासाठी एक स्पष्ट इशारा असतो. याचा सरळ अर्थ आहे की मतदार विभागला गेला आहे. लोकांचा पूर्ण विश्वास अजून जिंकता आलेला नाही. आणि हाच आपला आजच्या विश्लेषणाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा सिग्नल आहे. आणि हाच विश्वासाचा धागा आपल्याला थेट दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर घेऊन येतो. शहापूरमध्ये मतदार पक्षाच्या विचारधारेपेक्षा व्यक्तीला जास्त महत्त्व देतात. इथली निष्ठा ही वैयक्तिक नात्यांवर आणि स्थानिक नेतृत्वावर टिकून आहे. उमेदवार आपला माणूस आहे का? तो आपल्या सुखदुःखात आपल्या दारात उभा राहतो का? हे प्रश्न पक्षाच्या झेंड्यापेक्षा जास्त महत्त्वाचे ठरतात. आणि हेच शहापूरच्या राजकारणाचं खरं सूत्र आहे. चला, जरा शहापूरच्या मातीत उतरूया. तिथल्या माणसांना आणि त्यांच्या परिस्थितीला आणखी जवळून समजून घेऊया. हा एक असा प्रदेश आहे जिथे विरोधाभास अगदी ठळकपणे दिसून येतो. इथल्या लोकसंख्येचा 1/3पेक्षा जास्त भाग हा वारली आदिवासी समाजाचा आहे. निसर्गाच्या कुशीत राहणारा, स्वतःची एक वेगळी ओळख आणि संस्कृती जपणारा हा समाज खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा आत्मा आहे. आणि याच भूमीवर एक सगळ्यात मोठा आणि तितकाच वेदनादायी विरोधाभास आहे, तो म्हणजे पाण्याचा. शहापूरमध्ये मोठी मोठी धरणं आहेत. ह्याच धरणांमधनं मुंबईसारख्या महानगराची तहान भागवली जाते. पण विचार करा, केवढं कटू सत्य आहे हे, की ज्यांच्या जमिनीवर ही धरणं आहेत त्या शहापूरच्याच अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. अनेक गावांमध्ये तर 2-3 दिवसातून एकदाच पाणी येतं. हा फक्त एक प्रशासकीय मुद्दा नाहीये. हा थेट न्यायाचा आणि माणसाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. लोकांच्या याच रोजच्या संघर्षातून, त्यांच्या गरजांमधून त्यांचा खरा जाहीरनामा तयार होतो. हा जाहीरनामा कुठल्याही राजकीय पक्षाने एसी ऑफिसमध्ये बसून तयार केलेला नाहीये. हा त्यांच्या अनुभवातून जन्माला आला आहे. ही शासनाकडून असलेल्या त्यांच्या अगदी किमान अपेक्षांची एक यादी आहे. आणि हा जाहीरनामा काय सांगतो? कोणत्या मागण्या आहेत यात? पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, गावागावातले खराब रस्ते, हाताला काम नाही म्हणून रोजगाराचा अभाव, मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी अपुऱ्या सुविधा, आदिवासी समाजासाठी ज्या योजना आहेत त्यांचे लाभ वेळेवर मिळत नाहीत, आणि त्यातही भ्रष्टाचार. या समस्या काही नवीन नाहीत. त्या वर्षानुवर्षे तशाच आहेत आणि त्या थेट लोकांच्या सन्मानावर आघात करतात. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे आणि ह्या मूलभूत गरजांची पूर्तता होणं हा त्याच सन्मानाचा अविभाज्य भाग आहे. ह्या सगळ्या समस्यांमध्ये एक असा कुठला धागा आहे जो सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो? असा कुठला एक मुद्दा आहे जो लोकांच्या मनात इतका खोलवर रुतून बसलाय की तोच राजकीय असंतोषाचं मुख्य कारण बनलंय? उत्तर अगदी स्पष्ट आहे: पिण्याचे पाणी. पाण्याची समस्या ही केवळ एक तक्रार नाहीये, ती इथल्या लोकांच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे. हीच ती एक केंद्रीय समस्या आहे जी बाकीच्या सगळ्या समस्यांना जन्म देते. आणि याच समस्येमध्ये राजकीय गणित बदलण्याची खरी ताकद आहे. जो नेता हा एक मुद्दा सोडवेल तो लोकांच्या मनात कायमचं घर करून राहील. आता आपण शहापूरच्या निवडणुकीच्या इतिहासाचं एक थोडं फोरेन्सिक विश्लेषण करूया. मी ह्याला मतांचा ताल म्हणतो. म्हणजे मागच्या काही दशकांमधला मतदानाचा पॅटर्न जर आपण समजून घेतला तर आपल्याला मतदारांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या वर्तनाचा एक स्पष्ट अंदाज येतो. 1995 पासून 2024 पर्यंतचा हा प्रवास बघा. एक अगदी स्पष्ट पॅटर्न दिसतोय. मतदार कोणत्याही एका पक्षाला किंवा उमेदवाराला कायमची सत्ता देत नाही.
ते नेत्यांना कामासाठी फक्त एक संधी देतात. जर 5 वर्षात त्यांच्या आयुष्यात काही ठोस, सकारात्मक बदल दिसला नाही, तर ते पुढच्या निवडणुकीत शांतपणे दुसऱ्याला संधी देऊन मोकळे होतात. हा एक प्रकारचा परफॉर्मन्सवर आधारित जनादेश आहे. काम करा, नाहीतर घरी बसा. आता बघा, यात एक खूप रंजक गोष्ट आहे. उमेदवार बदलतात, पक्ष बदलतात, पण मतदानाची टक्केवारी मात्र गेल्या दशकभरात जवळपास स्थिर राहिली आहे. साधारण 65%. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ मतदार निराश होऊन घरी बसलेला नाही. तो लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवतो. तो सक्रिय आहे. तो मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडून आपला हक्क बजावतो. पण तो समाधानी नाही. तो एका खऱ्या बदलाच्या शोधात आहे. तर मग प्रश्न उरतो की या सततच्या बदलामागची आणि अगदी कमी फरकाने होणाऱ्या विजयामागची मूळ कारणं काय आहेत? इथे दोष केवळ उमेदवारांचा किंवा व्यक्तींचा आहे का? नाही. खरी समस्या त्याहून खोल आहे. ती आहे सिस्टममध्ये. आपल्याला त्या प्रणालीचं, त्या सिस्टमचं विश्लेषण करावं लागेल. 2024च्या निवडणुकीतल्या त्या अतितटीच्या निकालाचं सगळ्यात मोठं आणि प्राथमिक कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये पडलेली फूट. ही निवडणूक खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच 2 गटांमधली एक अंतर्गत लढाई होऊन बसली. आणि याचा परिणाम काय झाला? एकाच विचारांची, एकाच ध्येयाची मतं विभागली गेली. मतदारांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम निकालावर दिसला, जो फक्त 1672 मतांच्या अगदी थोडक्या फरकाने लागला. आणि हा तक्ता तीच दरी अगदी स्पष्टपणे दाखवतो. हे बघा, एका बाजूला आहे की लोकांना काय हवंय, एक विश्वासू आदिवासी नेता जो त्यांच्यातलाच एक असेल, जो त्यांच्या गरजा समजून घेईल. आणि दुसऱ्या बाजूला आहे राजकीय वास्तव, जिथे 2 प्रस्थापित नेते केवळ सत्तेसाठी एकमेकांशी लढत आहेत आणि लोकांच्या मूळ समस्या बाजूलाच राहत आहेत. ठीक आहे, विश्लेषण तर झालं, पण मग यावर उपाय काय, मार्ग काय? लोकांचा हा विभागलेला विश्वास पुन्हा कसा जिंकायचा? आता आपण त्याबद्दल बोलूया. हा एक कृती आराखडा आहे, एक ब्लूप्रिंट, जो राजकारणाच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने शासनाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. ही एक अतिशय स्पष्ट, कालबद्ध 3 टप्प्यांची रणनीती आहे. पहिल्या 30 दिवसांत आघाडीतले सगळे मतभेद मिटवून एकच सर्वमान्य आणि मजबूत उमेदवार निश्चित करायला हवा. पुढच्या 30 दिवसांत पाणी, सडक, रोजगार या 3 मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून थेट जमिनीवर एक ठोस मोहीम सुरू केली पाहिजे. आणि शेवटच्या 30 दिवसांत पारंपरिक रॅली आणि सभांसोबतच डिजिटल माध्यमांचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचायला हवं आणि त्यांच्या तक्रारींचं निवारण करायला हवं. म्हणजे थोडक्यात काय, तर फोकस बदलायला हवा. या ब्लूप्रिंटचा गाभा आहे दृष्टिकोनात बदल. आता राजकारण केवळ रॅली आणि भाषणांपुरतं मर्यादित राहू शकत नाही. आता लक्ष तक्रार निवारणावर आणि योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यावर केंद्रित करावं लागेल. पोकळ आश्वासनांची जागा आता ठोस कृतीला द्यावी लागेल आणि अंतर्गत स्पर्धा सोडून आघाडीची एकता साधावी लागेल. आणि हा बदल कोण घडवू शकतो? विचार करा. एक असा उमेदवार, एक तरुण आदिवासी परिवर्तनकर्ता, जो वारली समाजात खोलवर रुजलेला आहे, ज्याच्याकडे सामाजिक सेवेचा अनुभव आहे आणि ज्याची प्रतिमा पूर्णपणे स्वच्छ आहे, जो आजच्या तरुणांशी त्यांच्या भाषेत बोलू शकतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि हो, आजच्या डिजिटल युगात प्रत्येक नागरिकाला त्याच्या डेटाच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा अधिकार आहे. एका आधुनिक जबाबदार उमेदवाराने याचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण येतोय आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. शहापूरमधली सध्याची राजकीय परिस्थिती ही एकाच वेळी एक मोठी संधी आहे, पण त्यात एक मोठा धोक्याचा इशाराही दडलेला आहे. 1.1% अंतर ही फक्त एक कुजबूज आहे. लोकांच्या असंतोषाची, त्यांच्या अपेक्षा भंगाची एक हळू आवाजात दिलेली सूचना, एक शांत चेतावणी. पण या आवाजाकडे, या इशाऱ्याकडे जर दुर्लक्ष केलं गेलं तर पुढच्या निवडणुकीत हीच कुजबूज एका मोठ्या गर्जनेत बदलेल यात शंका नाही. दिलेली आश्वासनं पूर्ण न करणं आणि अंतर्गत मतभेद ही परिस्थिती मतदार जास्त काळ सहन करणार नाहीत. तर मग शेवटी प्रश्न हा उरतो की यशाची खरी व्याख्या काय? निवडणुकीत काही हजार मतांनी जिंकणं हे यश आहे की लोकांच्या आयुष्यात खरा, ठोस आणि सकारात्मक बदल घडवून आणणं हे खरं यश आहे?
हा प्रश्न प्रत्येक नेत्याने आणि प्रत्येक मतदाराने आता स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेते बनायचे असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश